बैट्समैन नेम बताए प्लीज। दर्पण और आकिब। चार ओवर का सामना खेला जा रहा है जिसके अंदर सिद्रा 11 गालसूर ने टॉस जीता है और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है। टीम सनी बॉयज को गेंदबाजी करने की दावत दी है। अब पहली गेंदबाजी का काम संभालेंगे मुस्तकीम। काफ़ी लंबा रनअप है जिनका। सरफराज फील्डिंग सेट करते हुए यहाँ पे। दर्पण मुस्तकीम की गेंद का सामना करेंगे। सामने बॉलर है मुस्तकीम। राइट आर्म ऑफ विकेट। काफ़ी लंबा रनअप पवेलियन लेन से। ऑफ स्टंप से काफ़ी बाहर। अंपायर का इशारा। वाइड बॉल। स्टार्टेड द प्रोसीडिंग्स विद अ वाइड बॉल। गालसूरे का खाता खुलता हुआ एक्स्ट्रास की मदद से। किसका किसका हाँ? हमारे साथी कमेंटेटर हरीश सर प्लीज़ यहाँ पर आ जाए। लोग आपकी कमेंट्री सुनने के मुंतज़िर हैं। मुस्तकीम राइट आर्म और द विकेट। उनके सामने है दर्पण। पहली गेंद एक्स्ट्रा के रूप में शॉर्ट पिच गेंद जिसे पुल करने की कोशिश में इनसाइड एज लगा है। रनआउट का खतरा तो हो सकता है लेकिन अच्छा बैकअप वहां पे फील्डर का। एक रन दोनों ही बल्लेबाजों ने बटोर लिया। स्कोर है 2 रन। पहली ओवर जारी। और पहली बार सामना करेंगे आकिब मुस्तकीम की गेंदों का। पहला ओवर जो कि पावर प्ले का है जिसके अंदर आपको उसका यूज़ करना है। सिर्फ 2 ही खिलाड़ी पावर प्ले के बाहर रह गए और गेंद भी पुरानी है। तो अगर आपको अच्छा स्कोर खड़ा करना होगा तो पावर प्ले डिपेंड करता है अपना। बड़ा शॉट खेलने की कोशिश में सीधा फील्डर के हाथों में कैच दे बैठे। आके पहली गेंद पे पवेलियन की जानिब लौटते हुए पहला धक्का लगता हुआ टीम गालसूरे को। आके गोल्डन डक लेके हुए पवेलियन की जानिब लौटते हुए अब उनकी जगह संभालने जा रहे हैं बैट्समैन नेम साहिल। आकिब जो के बड़ा शॉट खेलने की कोशिश में नाकाम होकर पवेलियन की जानिब लौटते हुए निराश। 2 गेंदें हो चुकी है। स्कोर है 2 रन। 1 विकेट खोती हुई टीम गालसूरे सिद्रा 11। अब नए बल्लेबाज है सागर। मुस्तकीम की गेंदों का सामना करेंगे साहिल। आई एम सॉरी। अब साहिल राइट हैंड बैट्समैन मुस्तकीम की गेंद का सामना करेगा। राइट आर्म विकेट। दोनों शुरू किया। अंपायर को पार किया और यहाँ पे पुल शॉट खेली है। गेंद जाती है बाउंड्री लाइन की तरफ। कोई फील्डर मौजूद नहीं वहां पर। पुल शॉट खेली। अंपायर का इशारा 4 रनों के लिए। पहली गेंद पे चौके के साथ खाता खोला है अपना और टीम का स्कोर बढ़ता हुआ 6 रन। अब 3 गेंदें आना बाकी इस ओवर से। शॉर्ट ऑफ अ लेन की गेंद थी जिसे भाई कोई पानी का बोतल लेके वहां पे। फिर से एक बार शॉर्ट पिच गेंद जिसे खेल दिया लेग साइड की जानिब। 1 बाउंस 4 रन्स। शॉर्ट ऑफ अ लेन की गेंदबाज कंसेक्यूटिव दूसरा गेंद था ये जिसे काफ़ी अच्छी तरीके से खेला है लेग साइड की जानिब। वहाँ पे कदमों का इस्तेमाल जो कि फ्रंट लेग क्लियर करके लेग साइड की जानिब खेला है। कोई भी फील्डर वहाँ पे मौजूद नहीं। दिस इज हाउ यू प्ले इन द पावर प्लेस। कोई फील्डर वहाँ पे मौजूद नहीं है। सिर्फ 2 फील्डर फील्डिंग कर रहे हैं दायरे के बाहर। आपको देखना है कहाँ फील्डर फील्डिंग कर रहे हैं उस हिसाब से आपको बल्लेबाजी करनी है। स्कोर बढ़ता हुआ 10 रन। 1 विकेट के नुकसान पे 2 गेंदें आना बाकी है।
हरीश सर आपका वेलकम यहाँ पे। फिर से एक बार लेग साइड की जानिब खेला है शॉट, 4 रन। साहिल जबरदस्त फटकेबाजी, आणखीन एक चौकार। मागच्या मॅच मधली फलंदाजी आता सुरू ठेवले, लगातार तिसरा चौकार। श्रीवर्धन एक्सप्रेस वर दबाव टाकला इथे, तिथूनच क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये घेतला होता अरबाजला त्यांनी, आता त्याच्याच डोक्याच्या वरून स्क्वेअर लेगला तुम्ही क्षेत्ररक्षक घेतला आणि चेंडू पुढे टाकला, ही गोलंदाजाची चूक म्हणता येईल। अठरा धावा, 4 बॉल 4 चौकार। साहिल महापर्ले नॉन स्ट्राइक एंडला, काय फलंदाजी केले। श्रीवर्धन एक्सप्रेस जर पाहिलं चॅम्पियन संघ ठरला वालवटीच्या ठिकाणी, पण श्रीवर्धन एक्सप्रेस रुळावर नव्हती। मागच्या दोन्ही स्पर्धा जर आपण पाहिल्या तर खराब गोलंदाजी राहिले मुस्तकी मुर्जुकची। मॅच विनर गोलंदाज सध्या सनीबाई श्रीवर्धन, आयात 11 सनीबाई श्रीवर्धन साठी ठरलाय तो खालिद रोगे। आयात 11 सनीबाई श्रीवर्धन साठी आता गोलंदाजीसाठी बदल होते। दुसरा षटक घेऊन खालिद दर्पणच्या समोर। पहिला बॉल, खोला टप्प्याचा चेंडू चांगला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत तिथे बॅकवर्ड पॉइंट वरून। साहिलने जे 4 चौकार ठोकले, आमचे गोलेवाले भैया यांच्याकडून शरबत असेल त्याला। साहिल साठी जबरदस्त फटकेबाजी, साहिल महापर्ले। फुल टॉस, फुल तोल बसवलाय, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, षटकार। साहिल महापर्ले आज मागच्या मॅच मध्ये 5 बॉल 18, ज्यामध्ये 3 षटकार ठोकले होते। या मॅच मध्ये 4 चौकारांनी सुरुवात केली आणि जसा फुल टॉस भेटला फेकला सीमा पार। साहिल महापर्ले प्रभावित करतोय, जबरदस्त फटकेबाजी। फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक वाह, जबरदस्त क्षेत्ररक्षण, चेंडू अडवलाय। 2 धावा त्यांनी रोखल्यात नक्की श्रीवर्धन साठी, चांगलं क्षेत्ररक्षण। चला, आमचे भैया आहेत ज्यांच्याकडे सरबत मिळते, त्यांनी सांगितलंय जितके षटकार टोकाल साहिल आणि दोन्ही बॅट्समन तुम्हाला सरबत मिळेल प्रत्येक षटकाराच्या माग। 24 धावा साहिल महापर्ले, जबरदस्त फटकेबाजी। सत्तावीस धावा साहिल पुढचा बॉल खेळण्यासाठी। आणखीन एक देखणा स्ट्रोक, पण यावेळेस सरळ कव्हरच्या हातात सरफराज शिरगावकर, चूक केली नाही। साहिल 7 चेंडू 24, जबरदस्त बॅटिंग। न्यू बॅटर मासूम,
27 धावांवर दुसरा गडी बाद झाला. अर्थात साहिल स्ट्रोक चांगला होता पण क्षेत्ररक्षक शोधून काढला. शॉर्ट कव्हरला सरफराज. न्यू बॅटर मासूमने मागच्या मॅचमध्ये जबरदस्त फलंदाजी केली. बॅटची कडा घेतले मुस्तकीम उर्जुक आहेत विकेटच्या माग. इथे मासूमचा विकेट मिळेल. बॅक टू बॅक दुसरा विकेट. चांगली गोलंदाजी कमबॅक करून देत आहेत श्रीवर्धनसाठी. आयात 11 सनीबाई श्रीवर्धनसाठी. इथे खाली रोगे. षटकार जरूर आला त्यांच्या बॉलिंगवर पण लगेच दुसऱ्या बॉलला साहिलला त्यांनी माघारी पाठवलं. साहिलच्या नंतर आपण आता पाहतोय मासूमलाही मागं पाठवलंय. न्यू बॅटर आता माज आलेत. मागच्या मॅचमध्ये माजनी चांगला स्ट्रोक शेवटच्या बॉलला टोकलेला पण क्षेत्ररक्षकांनी क्षेत्ररक्षण केलं चांगलं. सत्तावीस धावा दुसऱ्या षटकाची अंतिम चेंडू. पहिल्या 3 चेंडूत 9 धावा दिल्या होत्या खालिदनी पण त्यानंतर कमबॅक राहिलं त्याचं ऑन हॅट्रिक. मासूम बाद झाले तर मासूमची जागण्यासाठी मास आणि ऑन हॅट्रिक. 5वे बॉलर असतील या स्पर्धेत ज्यांनी लगातार 2-2 विकेट घेतलेत पण हॅट्रिक अजूनही कंप्लीट झाली नाही. पाहूया इथे खालीद हॅट्रिक कंप्लीट करतात. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक ठरेल खालीदची. स्ट्राईकला न्यू बॅटर माज आहेत. ऑन हॅट्रिकचा बॉल. सुरेख गोलंदाजी. लेग कटर टप्पा पडला. चेंडूने वळण घेतलं. निर्धाव बॉल. धावा इथे रोख लावला. साहिल जसा बाद झाला धावा थांबल्या गालसुरीसाठी. साहिल बाद झाल्यानंतर एकही धावा आली नाही मागच्या 3 चेंडूवर. साहिलच्या बॅटमधून तो षटकार आला. तो स्पर्धेतील 100वा षटकार होता या स्पर्धेतील. सरफराज शिरगावकर आता गोलंदाजीसाठी आलेत. स्ट्राईकला दर्पण पोलेकर. 2 बॉल 2 धावा दर्पणनी केल्यात आपल्या संघासाठी. सरफराज आपण स्क्रीनवर पाहतोय. सरफराज यांना अरबाज ठाणगे चर्चा केली त्यांच्याकडे. गोलंदाजीसाठी सज्ज. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. अरबाज यांना स्क्रीनवर पाहतोय. सरफराज आता मागच्या स्पर्धेत त्यांनी मॅन ऑफ द सिरीज चा किताब जिंकलाय फ्रेंड्स ग्रुप ऑलरेडीच्या स्पर्धेमध्ये. बापनची स्पर्धा चांगली राहिली नाही सनीबाई श्रीवर्धनसाठी. आयात 11 या नावाने आता खेळतायत या स्पर्धेत. पहिला बॉल. सुरेख गोलंदाजी पण उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर. वाईड बॉलचा इशारा मुख्य पंच मनसूर यांचा. धावसंख्या 28. सरफराज. सुरेख गोलंदाजी. ऑफ कटर लेग कटर ही खासियत आहे. डॉट बॉल. डॉट बॉल पाहायला मिळाला. पुढचा बॉल. यावेळेस खोलवर चेंडू होता खोदून काढलाय. साबित आहे तिथे चांगले क्षेत्ररक्षण. साबितचं फेकी पण चांगले. एकच सिंगल मिळेल. स्ट्राईकला आता माज. दर्पण 3 बॉल 3 खेळलेत. माझने 1 चेंडूचा सामना केला खालीदचा. तो डॉट बॉल. मुस्तकीम उर्जुक आता सरफराजकडे चर्चा करतायत. विकेट किपिंग करतायत. फलंदाजीचा स्टान्स कसा आहे त्यांना चांगलं बऱ्यापैकी माहिती आहे त्यामुळे आपल्या गोलंदाजाकडे चर्चा केली. सरफराज. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. बॅटची कडा घेतली. घोषांकी क्षेत्रात 1 धाव. 1 सिंगल. सिंगलनी धाव संख्या पुढे सरकते. तीस धावा येत आहेत डिक्लेअरच्या स्वरूपात. दर्पण आहे त्याचा स्ट्राईकला. फटकाही चांगला आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक येतात वेगाने. 1 धाव तर कंप्लीट केले. चांगलं क्षेत्ररक्षण. आयात 11 सनीबाईसाठी 2 धावे इथे कंप्लीट करतोय. दर्पण
गालसुरी संघासाठी. संघाची धावसंख्या 32. सरफराज गोलंदाजीमध्ये बिघाड. पुन्हा गोलंदाजी मार्कवर सरफराज शिरगावकर. पुढचा बॉल पाहूया. साबित चांगले क्षेत्ररक्षण. एक सिंगल. धावसंख्या 33. मास फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात. सुफियान. ओहो, किती धावा? 6 धावा. जिथे झेल व्हायला पाहिजे होता डायरेक्ट बाहेर पडलाय. 6 षटकार. मदत केली म्हणजे सोडला असता तरी तो टप्पा आत पडला असता बाउंड्री लाईनच्या. षटक संपलंय. मागच्या षटकाराला मदत केली सुफियान रोगेनी. 39 धावा. शेवटचं षटक येणे बाकी. दर्पण आता फलंदाजासाठी. शेवटचं षटक घेऊन आयात 11 सनी श्रीवर्धन कडून सुफियान रोगे अर्थात रॉकी गोलंदाजीसाठी आलेत. शेवटचं महत्वाचं षटक. जितक्या गालसुरीच्या धावा होतील तेवढा श्रीवर्धनवर दबाव टाकताना येईल गालसुरी संघाला. कारण गोलंदाजीचं पहिलं षटक दर्पणचं असेल गालसुरीकडून. तर पहिलं षटक हे निर्णायक राहील दुसऱ्या सेकंड इनिंगमध्ये. पण यावेळेस तुर्तास शेवटचं षटक हाताळण्यासाठी सुफियान आलेत दर्पणच्या समोर. पहिला बॉल. बॅटची कडा घेतली. विकेटच्या माग घोषांकित क्षेत्रात एक सिंगल. धावसंख्या 40. माज. एक षटकार आलाय माजच्या बॅटमधून. लांबून खेळत आहेत. खूप लांबून खेळत आहेत. बॉल कुठे आहे? बॅट कुठे आहे? बॅट हवेत फिरते. बेधुंद फलंदाजी. अंधाधुंद फलंदाजी. ब्लाइंड स्ट्रोक. डोळे झाकून बॅट फिरवली जाते माजकडून. बॅट आणि बॉलचा दूरपर्यंत संपर्क नाही. डॉट बॉल. पुढचा बॉल. सुफियान. हा यावेळेस मागच्या बॅटमधून आलाय हा षटकार. चांगला फटका. माज बॉलला पाठवले मामाच्या गावाला. 6 धावांसाठी षटकार. माज. से 40 धावा. सुफियान. माजसाठी पुढचा बॉल. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली. इथेही झेल सुटलाय सुफियान कडून. हो, डायरेक्ट हिट. दर्पण बाद. एक सिंगल. जर ही डायरेक्ट हिट लागली नसती तर आणखी नामांतर धावा आल्या असत्या. गोंधळात आहेत जरा सुफियान रॉकी. 2 झेल सुटलेत. इथे डायरेक्ट हिट लागला नशीब. सत्तेचाळीस धावा. आता ही मॅच आहे ना, ही गालसुरीचे गोलंदाज जिंकू शकतात गालसुरीला. आणि इथे एक कॉन्फिडन्स वेगळा मिळेल जर सनीबाई सारख्या मातब्बर संघाला त्याने पराभूत केलं तर. आता दर्पण सुजल कशी गोलंदाजी करतायत हे पाहण्याजोगं राहील सेकंड इनिंगला. कारण समोर सरफराज, सुफियान, मुबीन, साबीर, अरबाज अशी फलंदाजी लाईनअप असेल.
पण तुर्ताच्या 2 चेंडूत काय होईल पाहणं गरजेचं. सुफियान मासाठी डाव्या अस्तीच्या बाहेर, खराब गोलंदाजी, वाईड प्लस 22, टोटल 2. यस, वाईड 22, 49 धावा. अर्धशतकच्या उंबरठ्यावर गालसुरी संघ. सैफ स्ट्राईकला. पुन्हा एकदा हवेत खेळलाय. यावेळेस पाहूया कोण झेल घेईल. तू घे, मी घे, इथे धावबाद. आता काय झालंय, माझनी षटकार ठोकला आणि त्याला स्ट्राईक मिळत नाही शेवटच्या षटकात. एक सिंगल. दोन्ही क्षेत्ररक्षक आणि बॉलर आणि यष्टिरक्षक झेलसाठी गेले होते. करीम ने बॅटर साहेब बाद होऊन परत आलेत. माज 6 बॉल 14 केलेत माझने. 50 धावा झाल्यात गालसुरीच्या. इथे हा महत्वाचा बॉल असेल. षटकार आला तर गालसुरी आणखीन धावा वाढतील. नॉट आउट आहे. एक सिंगल आली. 51 झाल्यात, 52 करावे लागतील. ही एक धाव म्हणजे तुम्हाला जिंकण्यासाठी आणखीन एक धाव करावी लागेल. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 51 झाल्यात, 52 ची गरज. हयात 11 सनीबाई श्रीवर्धन संघाला. फलंदाजी कशी करतील आता सनीबाई अर्थात हयात 11 सनीबाई श्रीवर्धन. वीस चेंडूत आता 52 धावांची गरज आहे. हयात 11 सनीबाई श्रीवर्धनला. नजर राहील सरफराज शिरगावकर यांच्या फलंदाजीवर, कशा प्रकारे फलंदाजी असेल ती. स्क्रीनवर आता पहा शेहजाद डावरे दिसत आहेत यूट्यूबवर. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून स्क्रीनवर आहेत तुम्ही. शेहजाद, चला शेहजाद, तुमच्यावर कॅमेरा यासाठी घेतला आम्ही की तुम्ही आता टॉस साठी यायचं आहे, कारण पुढचा मॅच असेल तुमचा. आरआरटी आणि NSC सायगावचा मॅच असेल तर टॉस साठी यायचा नासर बालदार. चला शेवटचा कॉल असेल आरआरटी साठी. आपण टॉस साठी येणे गरजेचं आहे. साबिर शेख आणि सरफराज शिरगावकर प्रारंभिक बॅटर आपल्याला पाहायला मिळतात.
दर्पण गोलंदाजासाठी दर्पण पोलेकर पहिल्या षटक घेऊन 24 चेंडूत 52 धावांची गरज असताना सरफराज आणि साबिर शेख प्रारंभिक बॅटर हयात 11 सनी बॉय श्रीवर्धन साडी. आपण पाहतो NSC चषक नवनिहाल स्पोर्ट्स क्लब सायगाव. यानंतर आपल्याला इन ॲक्शन बुरान पाहायला मिळतील. नासर बालदार आणि रिहान यांच्या दरम्यान कॅप टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. सायगाव नाणेफेकी जिंकले NSC सायगावनी. बावन्न धावांचं लक्ष. पहिल्या बॉलवर किती धावा आहेत सर? 6 धावा. षटकार. सरफराज शिरगावकर पहिल्या बॉलवर सुरुवात केली षटकाराने. फटका बसला इथे. सुजल पोचू शकले नाही चेंडूवर. सुजल म्हात्रे. सुजल चेंडूच्या खाली त्यांनी चूक केली नाही. सरफराज शिरगावकर बाद होत आहेत. हा मोठा धक्का आहे हयात 11 सनीबाद श्रीवर्धनला.
चांगले षटक राहिले इथं दर्पणचं, कारण त्यांनी पहिलं षटक खूप महत्वाचं दर्पणचं पाहायला मिळालं, ज्यामध्ये सरफराज शिरगावकरला त्यांनी बाद केलं. अरबाज ठाणगे आले, त्यांनी षटकार ठोकला. चौदा धावा पहिल्या षटकात, 52चं टार्गेट आहे. दुसरं षटक घेऊन आता गोलंदाजीसाठी साहिल महापरले. काय इनिंग खेळली. मुस्तकीम मुर्जुकला 4 बॉल 4 चौकार दिले त्यांनी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये. आता गोलंदाजी करताना पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतील साहिल महापरले. सध्या गालसुरीसाठी ट्रम्प कार्ड ठरतायत. मागच्या मॅचमध्ये 3 षटकार ठोकले होते. सुजल भात्रीचा गोलंदाजीचा फॉर्म थोडासा विचार करण्यासारखं राहिलाय, अडचणीचा राहिला गालसुरीसाठी. पहिला बॉल साहिल महापरले साबिरसाठी. हा चांगली गोलंदाजी, खोल टप्प्याची गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. मकबूलचा एक सिंगल येते साबिरला. धावसंख्या 15. मॅचची कडा घेतले. इथे जेलबाद होतील विकेटच्या माग. स्लिप मध्ये काय गोलंदाजी केली साहिल महापरले. हा सध्या ट्रम्प कार्ड आहे. गालसुरेला मॅच जिंकून देणारा कोण मैदानात असेल तर नाव आहे साहिल महापरले. न्यू बॅटर रॉकी अर्थात सुफियान रोगे. विकेट महत्वाची गेली. सरफराज शिरगावकर बाद झाले, एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला होता. अरबाज ठाणगे बाद झाले, त्यांच्या बॅटमधून एक षटकार आला होता. आता साबिरवर जबाबदारी वाढली, ते प्रारंभी गेलेत, पण त्यांनी आतापर्यंत फक्त 1 बॉल समोर सामना केलाय. नॉन स्ट्राईकला आहेत ते सुफियान रॉकी. बॉल पाहताना साहिल महापरले. अरबाज ठाणगेचा किमती विकेट त्याने दिलाय. साबिरला यॉर्करने स्वागत केलं होतं. सुफियान स्ट्राईक घेत आहेत, पंचांकडून गार्ड घेत आहेत, सज्ज होत आहेत फलंदाजीसाठी. क्षेत्ररक्षण पाहिलं जाते. साहिल महापरले सुफियानसाठी. पुढचा बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे सुजल. फंबल पाहायला मिळालं सुजल कडून. एक सिंगल येते सुफियानला. काय गोलंदाजी साहिल महापरलेची राहिली. 3 बॉल टाकलेत, अवघ्या 2 धावा दिल्यात आणि अरबाज ठाणगेला त्यांनी माघारी पाठवले. एक मोठा विकेट मिळून दिलाय गालसुरेसाठी. साबिर शेख सध्या शनिवार श्रीवर्धन मध्ये सगळ्यात जास्त फॉर्मात असलेला बॅटर स्ट्राईक एंडला आहे साबिर शेख. हा तो का फॉर्मात आहे त्यांनी दाखवून दिलंय. फेकला लॉंग ऑन वाढला, खूप लांबचा षटकार पाहायला मिळतोय. साहिल महापरलेकडून चूक घडली. जसा पुढे टाकण्याचा प्रयत्न केला चेंडू ओरपिच बनवला साबिरने, षटकार ठोकला. पुढचा बॉल साहिल. फटका फसलाय. हो मकबूल काय केले. हा मॅचचा कॅच होता. इथे कॅच झाला असता तर कदाचित मॅच आली असती गालसुरीकडे. खराब क्षेत्ररक्षण.
24 धावा झाल्यात. हा झेल साहिलच्या गोलंदाजीवर महत्वाचा होता. मकबूल लास्ट बॉल असेल साहिलचा. 10 धावा जरूर गेल्यात. खराब क्षेत्ररक्षणही पाहायला मिळालं. साबिर शेखचा झेल सुटला मागच्या बॉलवर. साहिल फटका चांगला आहे. जसा झेल सुटला त्याचा परिणाम काय, पुढच्या बॉलला षटकार आलाय. साबिरचा विकेटही आला असता, न्यू बॅटर स्ट्राईकलाही आला असता. मकबूल कडून चूक गालसुरेसाठी. षटकार साबिर शेखच्या बॅट मधून. आता 12 बॉल 22 समीकरण. बारा 22. भारत चेंडू 22. गोलंदाजीसाठी करीम आलेत गालसुरीकडून. करीमला कमाल करावी लागेल गोलंदाजीमध्ये. स्ट्राईकवर सुफियान. नॉन स्ट्राईकला साबिर आहे, त्याला एक जीवदान दिले मकबूलनी. पहिल्या बॉलला हा सुरेख टप्पा, अचूक टप्पा आणि तिथून चेंडून गरकन वळालाय. जबरदस्त गोलंदाजी म्हणता येईल. ते पहा रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळते. खूप मोठं वळण घेतले बॉलनी टप्पा पडल्यानंतर. चांगला लेग स्पिन इथे पाहायला मिळाला करीमचा. पुढचा बॉल सुफियान रॉकीसाठी. पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी. हो चांगलं क्षेत्ररक्षण मासूमचं, कमालीचं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे मिळते. धावसंख्या 31 पाहायला मिळते. करीम साबिर आता सायकला. 4 बॉल 15. एक जीवदान दिले मकबूलनी त्यांना. साबिर रिवर्स फुल टॉस घेतलाय आणि फुल टोल दिलाय. आता सरळ हाताने नाही तर घेतलाय उलट्या हाताने करीमला. षटकार. जसा जसा षटकार येईल मकबूलवर दबाव येईल, कारण त्याच्याकडूनच झेल सुटला होता साबिर शेखचा. 37 धावा. फुल टॉस. चेंडू चाललाय कव्हर मध्ये. षटकार. साबिर शेख आता कर्दनकाळ ठरलाय गालसुरी संघाचा. परिणाम काय, मकबूलनी त्याचा झेल सोडला होता. तोपर्यंत साबिरने फक्त एक षटकार ठोकलेला. त्याच्यानंतर साबिरच्या बॅटमधून 3 षटकार आले. त्रेचाळीस धावा. आणखीन एक रिवर्स. 6 धावा षटकार. एक 49 धावा. 3 धावांची गरज. डॉट बॉल. 6 चेंडू 3 धावांची गरज आता. आयात 11 सनीबाई श्रीवर्धन साडी.
सुचल बात्रीला गोलंदाजी दिली नाही. करीमनी 1-2 बॉल पहिले काढले पण नंतर साबिर त्याच्यावर हावी ठरले. मला वाटतं गालसुरीची रणनीती बिघडली इथे, चूक घडली. सुचल बात्रे हा त्यांचा प्रमुख गोलंदाज आहे, त्यालाच त्यांनी तिसऱ्या षटकात दिली पाहिजे होती गोलंदाजी. पण इथे करीमला आणलं लेग स्पिन, रॉकीच्या समोर चांगला राहिला पण साबिरने त्याला उलट्या हाताने घेतला. जबरदस्त फटकेबाजी. आता सुजल बात्रेवर दबाव आहे कारण फक्त 3 धावा त्याला रोखायच्या शेवटच्या षटकात. पहिला बॉल सुजलचा, पहिल्याच बॉलवर मॅच फिनिश. चौकार. सामना जिंकलाय आयात 11 सनिबाई श्रीवर्धन संघाने. NSC सायगाव संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पाहतोय आपण स्क्रीनवर साबिर शेख याला 8 चेंडू 33 धावा 5 षटकार ठोकले, त्यामध्ये 2 रिव्हर्स. जबरदस्त फटके पाहायला मिळाले. एक गुटनाटेकी आपण पाहिला स्क्वेअर लेगच्या वरून. जबरदस्त अफलातून बॅटिंग साबिर शेखची पाहायला मिळते. सर्व शनिवारचे खेळाडू त्याला